सिन्नर नगर परिषद निवडणुकीसाठी येत्या 2 तारखेला मतदान होणार असून सर्वच पक्षांनी प्रचाराला जोर दिलाय। प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना शिंदे गट तर्फे प्रचाराचे तापमान चांगलेच वाढले। प्रभाग क्रमांक 9 मधील शिवसेना शिंदे गटचे नगरसेवक पदाचे उमेदवार पूजाताई लोंढे आणि पवन जाधव हे धनुष्यबाण या अधिकृत निवडणूक चिन्हावर उभे आहेत। मतदान काही दिवसांवर येऊन ठेपल्याने आज दोन्ही उमेदवारांनी प्रभागात भव्य प्रचार फेरी काढली। यावेळी शिवसेना शिंदे गटचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील त्यांच्या सोबत होते। त्यांनीही प्रभागातील विविध भागात फिरून नागरिकांच्या समस्या, स्थानिक सुविधा, पाणी पुरवठा, रस्त्यांची स्थिती आणि इतर अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या। नागरिकांनीही उमेदवारांना आपल्या अपेक्षा व प्रश्न मांडत सकारात्मक संवाद साधलाय। मतदानाची तारीख जवळ येत असताना प्रचाराला चांगलाच वेग आलेला असून उमेदवारांनी प्रभागातील विकास कामांना गती देण्याचे आश्वासन देत 2 तारखेला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले। आज प्रत्यक्ष प्रभाग येथील प्रभागाचा आम्ही दौरा केला। माझ्याबरोबर आमचे 2 सहकारी नगरसेवक पूजा लोंढे आणि पवन जाधव। बऱ्याचशा नागरिकांची तक्रार आहे की ह्या भागामध्ये रस्ते नाही आणि प्रत्यक्षात त्या जागे पाहणी केली तर रस्ते सुद्धा नाही आहे, इथं गटार नाही आहे आणि स्ट्रीट लाईटचं म्हणजे अभावच आहे आणि आजूबाजूला ओपन स्पेस असल्यामुळे बरंचसं जंगल सदृशीकरण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तिथं संध्याकाळच्या वेळेस मला असं वाटतं हे वनचर प्राणी किंवा सरपडणारे प्राणी आणि त्याच्यापासून ह्या नागरिकांना धोका होऊ शकतो। तर सदर नागरिकांना मी आवाहन केलं आहे की मला प्रचंड मतांनी तुम्ही निवडून द्या आणि या भागाचा मी विकास करेल। मी त्यांना ग्वाही दिली आहे की ह्या भागातील कॉन्क्रिटीकरण रस्ते, अंडरग्राऊंड गटारी, स्ट्रीट लाईट, वेळेवर पाणी आणि ओपन स्पेसमधील बगीच्यांचे कामे किंवा एखादा लहान मुलांचे खेळण्याचं साहित्य तिथे आपण ठेवूया। तर हे मी आमचे म्हणजे मेन मंत्री एकनाथजी शिंदे हे नगरविकास मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडून आम्ही नगरविकासाकरता बरेचसे निधी उपलब्ध करू शकतो, कारण नगरविकास मंत्री हे नगरपालिकेला कनेक्टेड असतात आणि ते मी त्यांच्या पक्षाचा उमेदवार असल्या कारणाने ते मला तेवढा निधी उपलब्ध करून देईल आणि त्या धर्तीवरच मी आज त्यांना इथल्या नागरिकांना आश्वासन दिले। थँक्यू।